खोतवाडी बसथांबा प्रकरणी सानिका आवाडे यांची आगार व्यवस्थापकांशी चर्चा। खोतवाडी येथे एसटी चालकांकडून अधिकृत बसथांब्याकडे दुर्लक्ष करून प्रवाशांना भर रस्त्यात उतरविणे तसेच नियोजित थांब्यावर बस न थांबविण्याच्या प्रकाराबाबत दैनिक महान कार्यामध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे यड्रावकर यांनी इचलकरंजी आगाराचे व्यवस्थापक सागर पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। यावेळी प्रवाशांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। खोतवाडी, तारदाळ व कोरोची परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कामानिमित्त दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून बससेवेबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याचे सानिका आवाडे यड्रावकर यांनी यावेळी सांगितले। अधिकृत बसथांबे असतानाही काही बस त्या ठिकाणी न थांबविणे, वेळापत्रकाचे पालन न करणे तसेच प्रवाशांना गैरसोयीच्या ठिकाणी उतरविण्याचे प्रकार थांबविण्याची मागणी त्यांनी केली। यावेळी झालेल्या चर्चेत तारदाळ, खोतवाडी व कोरुची या गावांसाठी उपलब्ध बसफेऱ्या नियमित व नियोजित वेळेत सोडण्याबाबत प्राथमिक स्तरावर सकारात्मक चर्चा झाली। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, कामगारांची वेळ तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन बससेवा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे आवाडे यांनी नमूद केले। आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनीही नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेत संबंधित चालक व वाहकांना आवश्यक सूचना देण्यात येतील तसेच बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले। यावेळी सरपंच विशाल कुंभार, अमर खोत, वैभव पोवार, सूर्यकांत जाधव, गोगा बांदार, सचिन चौगुले, शीतल पाटील, योगेश वाणी, उत्तम पोवार, सीमा कमती, रोहित रामदुर्गी, सुबाण्णा साळुंखी उपस्थित होते। महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ। तुम्ही म्हणजे आय एम शुअर तुमची ट्रेनिंग असतीलच कंडक्टरसाठी, पण तरी तुम्ही अजून स्ट्रिक्ट करत जावा, कारण का असं काय व्हायला लागले की आपण एवढं सगळं ट्रेनिंग देऊन पण आपण कुठेतरी कमी पडायला लागलो। मग हे कुठेतरी आपण ऍड्रेस करायला लागतं, म्हणून फक्त तुम्ही त्यांना सांगा तसं, ठीक आहे? ओके, तुम्ही सर तसं तुमचे सूचना द्या तुम्ही त्यांना, आणि फक्त आता टायमिंगचं आपण नीट करूया, बस थांबायला पाहिजे आणि नंतर त्या पुढं खोतवाडीला पण खोतवाडीवरनं तारदाळात पण जायला पाहिजे। तारदाळला बसेस त्या टायमिंगला जायला पाहिजे आणि आता आपण बस स्टँड पण बांधणार आहे, म्हणून त्या हिशोबाने तिथं त्या बस स्टँडवरती आपण नीट आपली जे आहे सगळं चालू